जळगावात तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचला असतानाच आता सागर पार्क मैदानावरील क्रिकेटवरून राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय। महापालिकेने या मैदानावर क्रिकेट स्पर्धांना मज्जाव करण्याचा प्रस्ताव आणल्यानंतर सत्ताधारी महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमनेसामने आले आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आरोप आहे की मैदान बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी हे षड्यंत्र रचलं जात आहे। क्रिकेट स्पर्धा बंद केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। तर दुसरीकडे महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्ट केलं की क्रिकेटवर बंदी नाही, पण नियम आवश्यक आहेत। डीजेचा आवाज आणि परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। विशेष म्हणजे उपमहापौर मनोज चौधरी यांनीही दुसरं मैदान कुठे आहे असा सवाल उपस्थित करत घरचा आहेर दिलाय। एकीकडे महापालिकेला मिळणार लाखो रुपयांचं उत्पन्न, तर दुसरीकडे खेळाडूंचा हक्क। आता महासभेत या प्रस्तावावर नेमका काय निर्णय होतो? मैदानावर सिक्सर ठोकला जातो की राजकारणाची विकेट पडते, याकडे संपूर्ण जळगावचं लक्ष लागलंय। या ठिकाणी जळगावच्या क्रिकेट प्रेमींवर त्यांचा मूलभूत हक्क हिरावण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या मार्फत करण्यात येत आहेत। हा प्रयत्न आम्ही 100% हाणून पाडू। या ठिकाणी तीव्र आंदोलन सगळ्या क्रीडा संघटना, सगळ्या समाजाचे क्रिकेट लीग व सगळे असोसिएशन ज्या या ठिकाणी खेळतात व जे नागरिक दर्शक ऑनलाईन ऑफलाईन या ठिकाणी या खेळाशी जुडलेले आहेत व जे बाहेरच्या राज्यातून खेळाडू येत आहेत, सगळ्यांच्या मार्फत एक मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल। आणि या ग्राउंडवर जर बंदी काढली तर येणाऱ्या दिवसांमध्ये रस्त्यावर क्रिकेट खेळून आम्ही या गोष्टीचा निषेध नोंदवू। या ग्राउंडवरती बंदी घालण्यात आलेली, तर याच्या पर्याय मार्ग त्यांनी सुचवला आहे का? काहीच पर्याय मार्ग नाही आहे, पण असं करण्यात आलेलं आहे की इतर ठिकाणी काही नवीन स्टेडियम या ठिकाणी तयार झालेले आहे, पण त्याला अजून वेळ आहे। त्या स्टेडियमला अजून, आणि ते गावाच्या खूप बाहेर आहे, हे मध्यवर्ती ठिकाणी आहे। सागर पार्कची मुळात ओळखच क्रिकेटसाठी या ठिकाणी आहे। इथं बाहेरून सुद्धा खेळाडू मोठ्या प्रमाणात खेळायला आहेत। सागर पार्कवर क्रिकेट स्पर्धा घेण्यास बंदी घालण्याचा जो निर्णय आहे तो महापालिकेच्या अजेंड्यावर आहे, तसा ठराव मांडला जाणार आहे, परंतु त्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाने तीव्र विरोध केलेला आहे। आणि बिल्डरच्या घशात हा भूखंड घालण्यासाठी हे सगळं षडयंत्र जे आहे सत्ताधारी भाजप करत आहे, असा त्यांचा आरोप आहे। काय प्रतिक्रिया? नाही, तो जो विषय होता तो म्हणजे महासभेमध्ये घेतला गेला होता। नितीन दादा यांनी तो बर्डेंनी तो विषय टाकलेला होता। तिथली नागरिकांची जी नेहमी ओरड असते, म्हणजे तुम्ही बघाल तर फक्त सागर पार्कच नव्हे तर जीएस ग्राउंड वगैरेचेही जिथे मॅचेस वगैरे होतात ना, तिथल्या लोकांचं एक मला म्हणजे गेल्या मागे जेव्हा एक्झाम्स आपल्या 10वी-12वीचे चालू होते तेव्हाही खूप फोन कॉल्स होते की तिथला जो आवाज असतो ना तो खूप मोठा असतो। म्हणजे जो आपण काहीतरी एक आवाज त्यांना मर्यादित करून दिलेला आहे, पण तो आवाज मर्यादित ठेवून तो जास्त वाढतो आणि त्यामुळे तिथल्या जे नागरिकांना खूप त्रास होतो। त्यामुळे नितीन दादाने तो विषय दिला असला तरीही मी म्हणजे महापौर म्हणून आणि आमचं
जे आहे आम्ही सर्व जे नगरसेवक आहोत त्यांचं पार्टी मीटिंगमध्ये काल चर्चा अशी झालेली आहे की बंद ते आम्हाला करायचं नाही आहे. म्हणजे बंद ते होणार नाहीये, पण त्यावर काहीतरी आम्हाला नियम तिथे लावून द्यावे लागणार आहे त्या लोकांसाठी, क्रिकेटच्या लोकांसाठी. देत असताना आपण पहिल्या आधी एक ठरवणार आहोत की जो एक्झाम टाइम असतो 10वी 11वीचे 12वीचे जे मुलांचा एक्झाम टाइम असतो तो टाइम तिथे दिला जाणार आहे. त्या टाइमाला ती जागा खेळण्यासाठी नाही द्यायची आहे. आणि जो डीजे आहे ते डीजे कंपल्सरी आम्ही बंद करणार आहोत. कारण की मी मागे महापौर म्हणून आवाहन केलं होतं, तर काही वेळेस ऐकतात, पण जेव्हा आनंदाचा क्षण येतो, तुम्ही म्हणा 6 किंवा 4 म्हणला जातो, तेव्हा तो सर्व विसरून जातात. आणि जे स्पॉन्सर असतात त्यांनीही लोकांना तिथल्या त्यांच्या कमिटीला आवाहन केलेलं असतं की लावू नये, पुन्हा तो आवाज वाढतो. त्याच्यामुळे डीजे कंपल्सरी बंद करणार आहोत. अगर डीजे तिथे आढळल्यास त्या टीमवर कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यांचं हे रद्द करणार आहे. म्हणजे मॅचेस ते खेळणं त्यांना तिथून बंद करणार आहे. त्याच्यामुळे डीजे कंपल्सरी बंद. आणि जो लाऊडस्पीकरचा आवाज आहे, तर तुम्ही बघाल तर लाऊडस्पीकरचा आवाज हा ध्वनी याच्यामध्ये सेटच आहे. त्याच्यावरती गेलं तर त्याच्यावर पुन्हा ती कारवाई होणार आहे. त्याच्यामुळे येत्या महासभेमध्ये क्रिकेट बंदी होणार नाहीये, पण काही नियम तिथे ठरवून दिले जाणार आहे आणि ते नियम अगर पाळले तर खेळायला काही हरकत नाही, असं माझं महापौर म्हणून मी सर्वांना सांगू इच्छिते. ओके. भाऊ, काय सांगाल, सागर पार्क मैदानावर क्रिकेटच्या स्पर्धांना बंदी घालण्याचा जो ठराव आहे तो 14 तारखेच्या सभेत येणार आहे, परंतु त्याच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने आक्षेप घेत हा जो सागर पार्कचं मैदान आहे हे बिल्डरच्या घशात घालण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचा थेट सत्ताधाऱ्यांवर आरोप केलेला आहे. काय प्रतिक्रिया? नाही, सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा अशी परिस्थिती आहे की त्या भागातील जे काही रहिवासी असतील त्यांची काही नगरसेवकांना तक्रार असेल तर नगरसेवकांनी हा विषय जो आहे तो महासभेत घेण्याचा विचार केलेला आहे आणि त्या महासभेत त्याच्यावर विचार होईल. पण आमचा उद्देश असाच राहील की खेळाडूंना निदान आपल्या जळगाव शहरात ग्राउंड नसल्यामुळे तो खेळाडूंसाठी राहिलं पाहिजे ही आमची शिवसेना म्हणून आमची एक बाजू राहणारच आहे. आणि महासभेत मी असेल, महापौर असेल, याच्यावर सगळी चर्चा करून सर्वस्व चर्चा झाल्यानंतर याच्यावर ठरेल की बुवा द्यायचं किंवा बंद करायचं. पण आमचं मत असं राहील की द्यायला पाहिजे, कारण की त्याच्यावर आपल्याला जवळपास वर्षभरात म्हटलं तर जवळपास क्रिकेटच्या ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये आपल्याला 46 लाख रुपयाचं उत्पन्न मिळतं आणि ते उत्पन्नही आपलं बंद होऊन जाईल. की आज मनपाची परिस्थिती पाहिली आपण तर आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे आपल्याला जे उत्पन्न आज 46 लाख रुपये तिथून मिळत आहेत ते सुद्धा बंद होऊन जाईल वर्षभरात. ठरावाच्या संदर्भात काय भूमिका असेल शिंदे गटाची सभागृह? ठरावाच्या संदर्भात आम्ही आता युतीत आहोत, तर युतीने म्हणजे भाजप, सेना आणि राष्ट्रवादी जे काही युतीमध्ये ठरेल त्या पद्धतीने विचार केला जाईल. पण आमचा सगळ्यांचा एकच कल राहील की खेळाडूंना न्याय देणं काम केलं पाहिजे. खेळाडूंना आपल्यालाही साकडं घातलं होतं की हा विषय रद्द करावा. हे खेळाडूंनी सगळं घातलेलं आहे आणि सगळेच असं नाही की एकच समाज बेसिक, तर सगळ्या समाजाच्या किंवा आपल्या पत्रकार बांधवांच्या तिथे मॅचेस झाल्या असतील आता बघितलं असेल, तर आमचा एवढाच उद्देश राहील की सगळ्या खेळाडूंना न्याय मिळाला पाहिजे. तर आम्ही त्याचा विचार निश्चित करू.